अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामावने तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामावने तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोण काळी ही संत मंडळी सुखी असो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका
मी माथा साष्टांग आता दंडवत दुसरी बंधू शारदाची चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण होजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य रवी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोने सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची वाचिता गीतेची टीका ज्ञान होय लोका अति भाविका भावार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हरि भक्तीने आळवी पांडुरंग सदा नाम संकीर्तने होय दंग श्री संत श्री नामदेव महाराज नामदेव महाराजांचा चार चरणाचा हा अभंग मागणीपर्यंत या प्रकरणामध्ये असून भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये काही पांडुरंगाच्या लाकडी मंडपातच कीर्तन सेवा झाली म्हणजे पंढरपुरात झाली असं काही नसतं इथं आल्याच्या नंतर कुठेही तुम्ही कीर्तन सेवा करा की भगवंताच्या दरबारामध्ये आहे या न्यायाला अनुसरून आजची सेवा पांडुरंगाच्या दरबारातली विठाला सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं व्रत म्हणजे एकादशी आणि या एकादशीच्या पर्व काळावर आज मागच्या 5 वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी वार्षिक नित्यनेमाप्रमाणे चालणारी सेवा आहे. हरिभक्ती परायण वारकरी भूषण हरिकिशनजी मुंडे महाराज यांच्या मुखातून आपण भागवत कथा ऐकत आहात. त्याचप्रमाणे या सप्ताहाचं नियोजन आयोजन करणारे आमचे हरिभक्ती परायण रोहिदास महाराज वागदरेकर आणि हरिभक्ती परायण कुंडताई आणि सर्वांच्या सहकार्याने चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि सगळ्यांच्या माहेरामधला आहे. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे नामदेव म्हणतात की संतांचं सगळं माहेर आहे. म्हणजे माहेर आहे माहेरामध्ये आल्याच्या नंतर इथं कुणालाच कोणत्या गोष्टीची कमतरता राहत नाही. तर माहेरची एक आस असते प्रत्येकाला आहे का नाही. दिवाळीच्या मुळात लेकी असावली पाहतस वाटुली माहेराची. आपल्या माहेराची लेक वाट पाहत असते. दिवाळीचा सण असो कुठलाही सण असू द्या प्रत्येकाचं मन माहेराकडे धाव घेत असतं. का माहेराकडे जावं. माहेराकडे गेल्याच्या नंतर एक गोष्ट होते की आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते माहेरामध्ये. बरोबर सांगतात कालळे आज लळे सरती मनोरथाच मनोर पुरती माहेर श्रीमंत होती तुमाईशी. माझ्या पांडुरंगासारखं माहेर जर ज्या ठिकाणी असेल बाप आणि रुक्माई मातेसारखी माय असेल कुंडलिका रायासारखा भाऊ असेल चंद्रभागा मातेसारखी बहीण असेल तर त्या माहेरामध्ये कुणाला काही म्हणून पडणार नाही. म्हणून आपण भूवैकुंठ पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्वांचं सद्भाग्य असं आहे की एकादशीच्या दिवशी आपण सेवा करतोय. विठाला विठाला
एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याच घरी सर्व पर्वाची श्री एकादशी खरी माझी. सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असणारं व्रत आहे. म्हणून सगळ्या संतांनी काय सांगितलं की बाबांनो हे व्रत त्या ठिकाणी धरायचं. ऐका व्रताचे महिमा एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन ते श्वान विष्टे समान अधम जनतेक. या एकादशीच्या दिवशी या पर्व काळावर जर कुणी एखादा अन्न सेवन करत असेल तर तो अन्न खात नसून काय खातो? श्वान विष्टे समान अधम जनतेक. एकादशीला काय करावं आणि काय करू सविस्तर या अभंगामध्ये सांगितलं तुकोबरानंतर. एकादशीच्या दिवशी अन्नपान कधीच करायचं एकादशी अन्नपान
एकादशीला अन्नपान करायचं नाही, त्याबरोबर काय करायचं नाही, शेज माझ विलास भोग करिता कामिनीचा संग तया जोडे क्षय रोग. या गोष्टी कधीच करायच्या नाही. तांबूल दान त्या ठिकाणी, तांबूल सुद्धा खायचं नाही, पान सुद्धा खायचं नाही. मग काही नियम त्या ठिकाणी पाळायचे, काय करू नये आणि काय करावं. तर एकादशीच्या दिवशी हरी कीर्तन ऐकलं पाहिजे, म्हणून आजचं हे कीर्तन आहे. आणि कीर्तन सुयोग आपला पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आहे. पण सगळ्याच एकादशी जमतील असं काही. 24 एकादशी आहेत. आपण वैष्णव आहोत, वैष्णवानी काय करावं, वर्षातल्या 24 एकादशी धरल्या, त्याच्यानंतर 5 पर्वण्या धरल्या पाहिजे. कोणकोणत्या? पर्व विशेष भागवत धरणी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, नरसिंह जयंती, रामनवमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. रामनवमी, कृष्ण जयंती, नरसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्रीचं पारण. ते 24 आणि 5, 29, 20, 9 बरोबर वैष्णव. अशा प्रकारे वैष्णवांची व्याख्या आहे. आणि मग हे जर जमतच नसतील तर मग 4 पर्वण्या तरी सांगितल्या, 4 एकादशी तरी शक्यतो करा. कोणकोणत्या? आषाढी आहे, कार्तिकी आहे, चैत्रवारी आहे, माघवारी आहे. या पंढरपुरामधल्या श्रेष्ठ असणाऱ्या वाऱ्या आहेत. या 4 वारीच्या एकादशी तरी करा. आणि या 4ही जमत नसतील, तुमच्या जीवावरच आल्या असतील तर एवढं करा. सांगत से गोज आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. तुम्ही जाता गावा हुर हुर माझ्या जीवा, भेटाल की धवा मजला. हो 2 तरी नामदेवा, 4 नाही जमल्या, 24 नाही जमल्या तरी 2 तरी विसरू नका. 1 आषाढी आणि दुसरी कार्तिकी. देवबुध सांगे पंढरीसी,
सांगितलं. गुज कुणासोबतही सांगायचं नसतं, नाही तर गुज तुम्ही क्रोधी अविश्वासी अशा माणसाला सांगत जा तर त्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणून प्रेमळ सख्या भक्ताजवळ गुज सांगितलं. देव गुज सांगे पंढरीशी आरे, प्रेम चित्ती घ्या रे नाम वाचे. वाचन प्रेमानं चित्ताच्या ठिकाणी भगवंताचे नाम धारण करा. देवाने गुज सांगितलं म्हणून आपण सगळे आलो. त्या परंपरेचे पायिक असणारे आपण आहोत. पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आलोय, वारी करतोय. साधू संतांनी सांगितलं आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कणिनोबा साधन अमुचा विषय हरी कीर्तन. आमचा दुसरा विषयच नाही, आमचा हरी कीर्तन हाच विषय आहे. त्या दयाने या ठिकाणी हरी कीर्तनाची सेवा सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेमळ नामदेवरायाचे प्रेम ग्रहणारी भगवंताचे प्रेम पाहणारी नामदेवरायाचा आहे. आणि तसं आज अभंग सेवे करता 2-3 बदलले. मनातले मनात बदलले, नंतर एकच घेतलाय. पहिला 7वा दिवस चिंतनाचा असल्यामुळे ह्याची दान दे का देवा. महादेवाचं दर्शन करून आलो ते अभंग ऐकायला भेटला. मनातले मनात म्हणला आता ह्याची देवा पण मागणी चरण सेवा अखंडित हा घ्यावा. लगेच लटपट येता नाही. ह्याची देवा पण मागणी चरण सेवा अखंडित. दळण्याला दळण्यापेक्षा दुसरा घेऊ. तिसरा निवडला ह्याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. आमचे पांढरगावकर बंधू म्हणले 3 वेळेस झाला या. आणि मग चौथ्याला गुरुजींनी सांगितलं मागणीच घ्यायची का. गुरुजी म्हणले अकल्प आयुष्य व्हावे तया तुला माझ्या सकळा हवीच्या दास. हा काय हरकत नाही, जशी सेवा घडेल तशा पद्धतीने करू विठाला. ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला ते नामदेवराय कोण आहेत. नामदेवरायाचा थोडा विचार करूया. वारकरी संप्रदायाचा पाया ज्या महान विभूतीने घातला ते म्हणजे नामदेवराय. संत कृपा झाली मार फळाली ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेने केला विस्तार. नुसता पाया घालून बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की 10 वर्ष झालं लोकांनी पाय बांधून ठेवले, पण त्याच्यावर इमारत चढवण्याचा कोणी विचारच केला नाही. काही बहादरांनी घातलेल्या पायाचे दगड उचलून नेले, विटा ठेवल्या नाहीत. पायाला किंमत नाही. पायावर विस्तार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणून या वारकरी संप्रदायाच्या वैष्णव इमारतीचा विस्तार माझ्या नामदेवरायांनी केला. नामातयाचा किंकर येणे केला विस्तार. विस्तार करणारे ज्ञानोबा आहे. म्हणून या संप्रदायाची भागवत रूपी पताका या महाराष्ट्रातील पंढरपुरापासून छोट्याशा नरसी गावात जन्म झालाय, तिथून ते पंजाब मधील ओमान पर्यंत वारकरी संप्रदायाची भगवी पताका नेणारे ते नामदेवराय. पताका फडकवणं एवढं सोपं आहे का काम? नाही ना. पाहे पाधोचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित हरी तुझाची मुद्रा. झेंडा सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. वर्षात आमच्याकडे 4 झेंडा सांभाळण्याच्या ड्युट्या येतात. तिथं गुरुजी लोकांची मारामार असते. या झेंड्याला कुणाची ड्युटी? कारण सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत थांबायचे. तिथं आम्ही काढाकाढ करतो, पण ज्या ध्वजाचं रक्षण करण्यासाठी
आमच्या वीरांनी कधी त्या ठिकाणी विचार केला नाही. ध्वज सांभाळण्यासाठी, त्याची रखवाली करण्यासाठी कोई सिख, कोई जाट मराठा, कोई गोरखा, कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते. कुणाच्या छातीत गोळी, कुणाच्या डोक्यात गोळी, कुणाच्या पायात गोळी, कुणाच्या मांडीत गोळी घुसलेली असते, तरी सुद्धा आमचा भारतीय जवान हा ध्वज सांभाळण्याचं काम करतोय. आता फक्त सीमेवरच त्या ठिकाणी शत्रू आहेत, पण त्या काळात सीमाही सुरक्षित नव्हत्या आणि इथलं राज्य सुद्धा, राज्यकर्ते सुद्धा सुरक्षित नव्हते. इथं धर्मावर ग्लानी होती. त्यावेळेला भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत आटके पार नेण्याचं काम ज्या संत संतांनी केलंय त्यांचं नाव म्हणजे नामदेवराय विठाला. बघा कोण नामदेवराय, ऐका. नामदेवराय तीर्थयात्रा करत आले आणि करत तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात औंढा श्री क्षेत्री भगवान नागनाथाचं मंदिर आणि त्या नागनाथाच्या मंदिरामध्ये पहाटेच नामदेवराय ज्ञानोबराय सारखे साधू संत त्या ठिकाणी उतरले आणि पूर्वाभिमुख असणारं ते मंदिरामध्ये गजर चालू केला आणि गजरामध्ये टाळ मृदंगाच्या साथीत लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस स्वरामध्ये त्या ठिकाणी भजन चालू केलं. पांडुरंगाला आळवण्याचं काम चालू केलंय आणि त्याच वेळेला परकीय आपल्या धर्मावर गंडांतर आणतात, ते तो परकेच आहेत, त्यात नवल नाही. पण आपल्याच धर्मामधली मंडळी ज्यांना आपण बुधेव म्हणतोय, नामदेवरायाचं कीर्तन आहे, त्या कीर्तनामध्ये काय काम करतात नेमकं शेतच्या नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग जनी मने ज्ञान देवा बोला मंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. साधू या संतांनी देवाला धरले म्हणून गटी, काय झाले म्हणून दचकले जगदेटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. नामदेवरायाचं कीर्तन, त्या कीर्तनामध्ये भर आलेला गर्दी तुफान. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली. मुंगीला सुद्धा आज शिरायला जागा नाही. अशाच वेळेला रुद्राभिषेक करण्यासाठी ब्राह्मण मंडळींनी काय केलं, खांद्यावर घागरी घेतल्या, पंचपात्र घेतलेला, फुलपात्र फुलं घेतलेले, दार पूजेचं साहित्य षोडशोपचार घेतले आणि भगवान नागनाथाची पूजा करण्यासाठी ती मंडळी आली. परिणाम त्यांना आत यायला जागाच नाही. त्यांना कळलं की आज आपली दाल शिजत नाही. नामदेवाच्या कीर्तनामधली गर्दी आपल्याला आज शिरकू देत नाही. आपण काय करावं.
कसे बशा आले आणि नामदेव रायाला गचांड्यात बाहेर काढलं आणि सांगितलं काय कीर्तन लावला लोकांची डोके उठवली. कीर्तनाला डोके उठत नसतात. कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. मग तुझं ते कीर्तन देवाला आवडत नाही. आज बेल आवडतोय देवाला, रुद्राभिषेक आवडतोय, जा आणि नामदेव रायाला काढून दिलं. माझ्या नामदेव रायाच्या डोळ्यामध्ये घळाघळा असू आले आणि नामदेव रायांनी त्या ठिकाणी देवाची आळवणी केली. पांडुरंगा आणि ज्या कीर्तनाची महती सांगितली जाते, कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नाम चिनाय पापाचे ऐसे केले यमदमाव कळाली, कीर्ते ठायावरुणी उठविले. ज्या कीर्तनाची ताकद, ते कीर्तन करायला मला या नागनाथाच्या मंदिरामध्ये माझ्या बंदी आणि कीर्तन करण्याला मला जर या ठिकाणी देवा अडचण निर्माण होत असेल तर तुझं वर्णन, तुझी कीर्ती गायची पूजा नाही. आणि तुला जर खरंच या भक्ताचा लढवा प्रेम वाटत असेल, माया वाटत असेल तर मी आता कीर्तन चालू करतो देवा, तुझा आशीर्वाद मला पाहिजे. पश्चिमेकडे नामदेवराज गेले आणि तिथं कीर्तन चालू केलं. चमत्कार काय झाला, चालत्या बोलत्या माणसाला फिरवण्याची ताकद आमच्यामध्ये पण निर्जीव असणारं ते मंदिर, त्या मंदिराला पूर्वेकडे असणारं तोंड पश्चिमेकडे करण्याची सामर्थ्य ज्यांच्या कीर्तनामध्ये आहे ते नामदेव राय. आणि त्यांचा कोण नामदेव राय ऐका, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेव रायाचं कीर्तन चालू, सगळेजण आले. या कीर्तनाला साधे व श्रोते नव्हते. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि त्या कीर्तनामध्ये श्रोता महेशाचीच मूर्ती म्हणजे आमचे निवृत्तीनाथ महाराज. ऐका नाही, निवृत्तीनाथ आले, दर्शन घेतलं, नामदेवराय काही वाकले नाही. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ते ज्ञानोबा राय आले, त्यांनी दर्शन घेतलं. तर नामदेवराय हाबीबच्या कंसासारखे ताटच. सोपान्य आले, त्यांनी दर्शन घेतलं, तर तिथंही काही नामदेवराय वाकले नाही. मुक्ताबाई म्हणल्या आपण दर्शन घ्यायचं. त्या मुक्ताबाई आहेत. मुक्तपण मुक्त, श्रेष्ठपण श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. नाथ बाबा सांगतात ती मुक्त आहे. म्हणे मुक्ताबाई, म्हणे
तरच मी दर्शन मुक्ताबाई झाले. आता व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं, लौकिकाच्या दृष्टीनं मुक्ताबाई महान होत्या का लहान होत्या? यांच्यापेक्षा 4 भावंडांमध्ये मुक्ताबाई लहान, पण मुक्ताबाई ह्या आदिशक्ती आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी. आदिशक्तीचा अवतार असणाऱ्या मुक्ताबाई दर्शन घेणार नाही म्हटल्या. आणि मग परीक्षा झाली वरोबाप काकाच्या घरी. नामदेवरायला कच्चं ठरवलं. तिथून पळत नामदेवराय देवापाशी आले. देवाला सांगितलं, सगळे देवा दाराच्या आड कोंडून मारलं, तुम्हाला काही वाटलं नसतं. सगळ्या सभेमध्ये आज माझा अपमान झाला सगळ्यांच्या समोर. मला कच्चं ठरवलंय. देव म्हणजे हो कच्चाच आहेस, कारण लोह परिसाची नसावी उपमा. लोह आणि परिसाची उपमा सद्गुरूला देता येत नाही. सद्गुरूकडे जाय अगोदर मोठ्या नागनाथाच्या ठिकाणी गेले. तिथून त्यांनी बोध घेतला आणि बोध घेतल्याच्या नंतर मग त्यांची दृष्टी अशी बनली. कशी बनली? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा होतीला प्रतिती रसाचा भाव. अशी दृष्टी बनली. जय जय ऋषे भूत तेथे मानी जय भगवंत. मग पुत्र आलं त्यावेळेला हाती घेऊन तो पाची वाटी. हाती घेऊन द्वादशीचा स्वयंपाक माझ्या नामदेवरायांनी केला. नामा स्वयंपाक करून बैसला. श्वान रूपे विठ्ठल आला. रोटी घेऊन पळाला. श्वान रूपे विठ्ठल. त्यावेळेला माझ्या नामदेवरायांनी देवा कोरड्या रोट्या का खाताय? तुमच्या पोटात दुखल, त्याला काहीतरी लावा ना. म्हणून तुपाची वाटी घेतली. आपण वाटी घेतली नसती, काय घेतलं असतं? काठी. म्हाताऱ्याच्या हातातली काठी घेतली असली त्या देवाला नाही बघून काढलं असतं. कुत्र्यामध्ये देव पाहणारा माझा नामदेवराय आणि त्या नामदेवरायाचा आजाभंग. आणि ते नामदेवराय म्हणतात देवा मागणी मागतात देवाकडे. आणि मागणी मागत असताना मागणी मागताना एक गोष्ट केली पाहिजे. आपण मागणी मागताना कोणाकडे मागणं? आता एखाद्याला तंबाखू चुना नाही, माझ्यासारख्याकडे आला, महाराज सूर्यछाप जळताय आपल्याकडे, बाबा छाप सुद्धा नाही बरं द्या, काय उपयोग आहे का? कारण मी कधी शिवलं? ज्याच्याकडे काहीच नाही अशाला मागायला गेला तर ती काही इच्छा पूर्ण होणार नाही. दुसरं, एखाद्याकडे आहे बाबा पण महाकंजूस आहे, ते मला सकाळी सकाळी मागाय आला, मार्केटला मी जाणार नाही, दुकान इथं नाही, थोडीशीच आहे ती मला दिवसभर पुरवावी लागते, मी तुला देणार. अशाकडे मागितलं तरी त्याची इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून मागणी मागायची. दुसरी म्हणता दानशूर आहे, उदार आहे, अशाकडे मागणी मागावी. नामदेव मागणी मागतात कुणाकडे? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताल मनसी पात्र पात्र, कैवल्यासे पवित्र वैरी आई मोक्ष दुरारा दुखी हो, तो ही आराधी तुझे पाय, मनोनिधान
काही को जैसा तू आसन कादिकाचे निमाणे सायुज संरसू केला पुतणे जे विषाचे निस्तन पाने मारू आली राजसूय यागाची आस भासली देखता त्रिगुणाची मागली काही सागरवाक्य शब्दी निस्तेजलासी ऐशी अपराधिया शिशुपाळा आपण पेठाव दिला जी गोपाळा उतान चरणाची आबाळा काही ध्रुवपदी चाळ तो मनाला याची लागी जे बैसाल पितयाचे मुसंगी के चंद्र सूर्या परिस जगी जागो केला असा तो उदार असणारा भगवान परमात्मा ज्यानं फक्त वाटीभर दूध मागितलं होतं त्या वाटीभर दूध मागणाऱ्याला दुधाचा अख्खा सागर देणारा सागर मागणी मागत असताना विचारपूर्वक मागणी केली पाहिजे. संत ज्या ज्या वेळेला मागणी मागतात ना स्वतःसाठी कधीच मागत नाही. ते नामदेवरायात आहे. नामदेवरायांचा भावच काय होता? नम म्हणे आम्ही पायरीच चिरे वरी संत हिरे पाया देती. आम्ही संतांच्या पायाखालची चिरे आहोत, डोळा संतांच्या रजकणाची चरण राज्याची अपेक्षा करणारे नामदेवराय. ते नामदेवराय आज मागणी जे मागतात ती फक्त काय म्हणतात आमचं हरिदासाचे जे कुळ आहे ना त्या हरिदासाच्या कुळातील त्या संपूर्ण कुळाला काय दे अकल्पास आयुष्य माझ्या हरीच्या कुळांना झालं पाहिजे. पण त्या हरीचं कुळ कोणतं? परंपरा त्याची
कसाब सारख्या कुळाला जर आयुष्य दिलं तर भारतातलं एकच ताजमहाल उडील ते देशच्या देश उद्ध्वस्त करेल का नाही. म्हणून कुणाच्याही कुळाला आयुष्य द्यायचं नाही. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याची परंपरा कशी असायला पाहिजे परंपरा सांगितली. परंपरा अशी असावी. अमृत एकादशी देव केशव तुळशी आणि कनिनोबा सागर आमचा विषय हरी कीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार विनवी नामयाचा नारा आमची ऐशी परंपरा. ही परंपरा अशा पद्धतीची असेल त्या कुळालाच तुम्ही काय द्या आयुष्य द्या. म्हणजे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ती परंपरा अशी असायला पाहिजे. नाही तर परंपरा माझ्या तुकोबरायासारखी असायला पाहिजे. कशी तुकोबरायाची परंपरा नाही का. विश्वंभर बाबा तुकोबरायाच्या अगोदरच्या 8व्या पिढीपासून पांडुरंगाची मूर्ती आंबळाईमध्ये देऊच्या प्रकट झाली त्यांच्या भक्तीला पाहून. आणि एका महिन्यात 16 वाऱ्या इतकं नितांत प्रेम त्या ठिकाणी करणारे त्या विश्वंभर बाबासाठी त्यांची ती भक्ती पाहू. भगवान पांडुरंगाने सांगितलं विश्वंभर बाबा इतक्या वाऱ्या शक्य आहेत का. देव कुठं पंढरपूर कुठं सारखं तुम्ही येण्या जाण्यामध्येच बेजार होताय. तुम्ही आता यायची गरज नाही. तुमचं भजन तुमची वारी मला फावली. आता मी काय करतो मीच तुमच्या घरची वारी करतो. म्हणून देऊला अंबराईमध्ये प्रसिद्ध होणारा पांडुरंग परंपरा पाहिजे. त्या विश्वंभर बाबा आणि अमाई मातेच्या पोटी हरी आणि विठोबा नावाचे 2 मुलं झाले. भारतीय या महाराष्ट्रामध्ये धर्म टिकवण्यासाठी सैन्यामध्ये दाखल झाले. हरी लढाईमध्ये हरी आणि विठोबा दोघे दारात पडले. पण विठोबा महाराजांना संतान नव्हतं आणि हरी महाराजांच्या ज्या पत्नी आहे त्या पत्नीच्या उदरामध्ये एक अंकुर वाढत होता. दोघे पती त्या ठिकाणी मत्त झाल्याच्या नंतर पत्न्यांनी विचार केला की आपणही आता सती जावं सहगमन करावं. त्यावेळेला अमाई मातेने सांगितलं अहो तुम्ही सती जायला हरकत नाही पण ज्या आंबिल्याच्या घरचा वंशज तुमच्या उदरामध्ये वाढताय तुम्ही सती जाऊ नका. हरी महाराजांची पत्नी सती गेली नाही. पुढं हरीचा पदाजीचा शंकर शंकरचा विठोबा विठोबाचा कान्हया कान्हयाचा बोलोबा बोलोबाचा तुकोबा अशा प्रकारची परंपरा. आणि अशा परंपरेमध्ये जर एखादा माणूस वाढत असेल तर तेच कुळ धन्य आहे. तेच कुळ पवित्र आहे. तुका बने कोटी
रावणाच्या कुळाला आयुष्य वाढू द्या म्हणलं नाही. रावण श्रेष्ठ होता पण कुळ आणि कर्म श्रेष्ठ नव्हतं. रावणाचं वर्णन केलंय. काय वर्णन आहे रावणाचं? सोनियाची पोर समुद्राचा वेळा समुद्राव गाळा राक्षसांचा. सोनियाची पोरी समुद्राचा वेळा समुद्राव गाळा राक्षसांचा. सोन्याची पुरी आहे, समुद्राचा वेडा आहे, 80,000 पत्नी आहेत, इंद्रजितासारखा मुलगा आहे, कुंभकर्णासारखा भाऊ आहे, मंदोदरी सारखी पत्नी आहे, पण तरी तयाच्या कुळाला अकल्प आयुष्य वाढावं असं म्हणणं नाही. कोणत्या कुळाला अकल्प आयुष्य वाढावं? तू का म्हणे कोटी कुणी ते कुणीत भावे गाता गीत विठोबाचे. माझ्या विठोबाचे जे रात्रंदिवस भावयुक्त भजन करतात ना, अशा कुळांना तुम्ही काय केलं पाहिजे? त्यांच्या आयुष्याची वृद्धी करा. कारण ते धर्माचं रक्षण करतात, नामाचा विस्तार करतात, साधू संतांची पूजा करतात. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. हे जे हरीचे दास आहेत, या हरीच्या दासांना भरपूर त्या ठिकाणी आयुष्य वाढलं पाहिजे. नाहीतर कसं आहे, आयुष्य आपल्याला वाटतं जगावं पण घडी घडी काळ वाटयाची काय, घडी घडी काळ वाटयाची काय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गातार बली चिंता, हरिमुखी गातार बली चिंता. आयुष्य आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराचा नेईल वळणी ठाऊक नसता. न राहे तुच्छिता हरी विन. देवाशिवाय राहू नका. कधी आपलं आयुष्य संपले सांगता येत. स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. आयुष्य जात पल पला तुझला कैसे कळेना. 2 दिवसाची तनु आली की रे पाहुणा. आयुष्य जात पल पला तुझला कैसे कळेना. या आयुष्याचा ज्याने सदुपयोग करून घेतलाय, आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. या आयुष्याचं ज्याने सोनं केलंय, अशाच भक्ताच्या कुळाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस करा हरीच्या दासा. त्यांना आयुष्य भरपूर दे. आणखी काय कर अभंगाचं दुसरं. कल्पनेची बाधा
भगवान देणार हात नाही एक द्या कल्पनेची बाधा न हो कोण काय संत मंडळी सुखी असो. ही या मृत्यू लोकात एक न्याय आहे. या मृत्यू लोकांमध्ये सगळं पाहायला मिळत पण सुख नावाची गोष्ट पाहायला मिळत नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. खैराचे लाल गोळे केलेत आणि त्याच्यावर झोपायला सांगितलं तुम्हाला. लाल खवखवीत असणारे निखारे इंगळाचे आणि त्याच्यावर झोपा म्हटलं तर सुख येईल का? उदबत्तीचा चटका इथं सहज होईल ना. त्या इंगळाच्या बाजीवर झोपायचं शक्य आहे का? हे जसं शक्य नाही तसं मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जायला कवनाचे श्रवणी ऐकायला सुद्धा मिळत नाही. म्हणून भगवान तुम्ही सुखाचे सागर आहात. सर्व सुखाचे आगर बाप कुमार देवीवर घालू तयावरी भार. हो घालू तयावरी भार. देव सुखाचा सागर. देव सुखाचा सागर. हो वा. सर्व सुखाचे आगर मन नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी मने सारंग. तुका मन काही न मागोनी तुझे पायी सुख सर्व आहे. देवा तू सुखाचा सागर आहेस ना म्हणून एक कर ही संत मंडळी सुखी असो. सुखाचा सागर तुम्ही आहात आणि म्हणून या संतांना तुम्ही काय करा सुख द्या. दुसरी गोष्ट कल्पना. कल्पना दोन प्रकारची. कल्पना म्हणजे विचार. चांगला विचार असेल चांगला विचार कोणाकडे? संतांकडे. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. हा संतांनी दिलेला आम्हाला सार विचार सार कल्पना. पण मिथ्या कल्पना जी असते उडी कल्पना जी असते ती काय करते? अधोगतीला नेते. म्हणून तुकोबा राय म्हणतात सांड कुडी कल्पनेची वाट
मार्ग आहे नीट पंढरीचा. वाईट कल्पना, वाईट विचार आला एकदा. सीता मातेला काहीच कमी नव्हतं, पण पंचवटीमध्ये असताना तिच्या डोक्यामध्ये एक विचार आला सीता मातेच्या. काय विचार आला? मृग त्वचा अति कोवळी हेमरत्ने मुक्ता फळी. मृगाची त्वचा अशी चमचम चमचम चमकत होती. सोन्यासारखे, सोन्याचा जसा रंग आहे तसे केस उभे दिसायला लागले आणि त्याच्यावर मोती चकाकत होते. हे हरिण आमच्या सीता मातेनं पाहिलं आणि कधीच प्रभू रामचंद्रांना काम सांगितलं नव्हतं. आणि त्यावेळेस मातेच्या मुखातून उद्गार निघाले, येथून अयोध्या प्रवेश वयास उरली असती शनमास मज कंचुकीची बहुत आस तुम्ही उदास न व्हावे. प्रभू 13.5 वर्षाचा काल या झाडाला मिठी मारून त्या झाडाकडे बस ह्याच्यातच गेलाय. आता 6 महिने फक्त उरले अयोध्या जायला. येथून अयोध्या प्रवेश वयास उरली असती शनमास आणि माझ्या कंचुकीची बहुत आस. या हरणाच्या कातड्याची चोळी शिवावी असं मला वाटतं. तुम्ही आता उदास होऊ नका. ही कल्पना आली आणि बाईचे 6 महिने अशोकवनामध्ये जाऊन पडली. ते रामाला शेवटी अनन्य भावानं शरण गेल्याच्या नंतर सुटका झाली. म्हणून कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. याही पेक्षा आपल्याला म्हणतात देवा अहंकार फार वाईट आहे. तृतीय चरणामध्ये म्हणतात अहंकारासारखा दुसरा वैरी नाही. एकदा असाच अहंकार काय झालं माहितीये का? हनुमंतराय हे सगळे संत तीर्थ प्रदक्षिणा करत असतात. पृथ्वीची प्रदक्षिणा करत 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 द्वारकेच्या ठिकाणी गेले. द्वारकेच्या समुद्रामध्ये तिथं स्नान केलं हनुमंतरायाने आणि तिथं हनुमंतराय भजन करत बसलेले. हरे राम 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 सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम. हनुमंतरायाचं भजन चाललंय. तेजपुंज देह बांधा. त्या काही मंडळीनं ब्राह्मण मंडळीनं अरे बोल चतुर दिसायला लागलंय, सुदृढ दिसतंय, वानर हुशार दिसतंय असं जाणलं. हनुमंतरायाला काही प्रश्न विचारू लागले. ते हनुमंतराय संत मनाला कसं करत असतात, कुणाच्या अधीन बांधील नसतात. हनुमंतरायाने एकही उत्तर दिलं नाही. आणि तिथून उठले हनुमंतराय आणि भगवान श्रीकृष्णाची बगीचा होती त्या द्वारकेमध्ये. त्या झाडावर गेले आणि जसं अशोकवनामध्ये काम केलं होतं का नाही तेच काम चालू केलं. फळ खायचं आणि जे रक्षक आहे त्यांना फेकून मारायचं असं. एवढंच नाही, फांदी धरायची, झटका दिला की फांदी मोडायची, शेपटीनं झाडं कुठून टाकायचं. सगळे रक्षक गेले कुठं? भगवान श्रीकृष्णाकडे यांनी सांगितलं भगवान एक वानर आले. वानर
ऐका त्या बाबाला. न सांगता तो माकळ येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. परमात्म्याने सांगितलं त्यावेळेला सांगितलं आपल्या बागेचं नुकसान करणारे एक वानर आलंय. तिथे समोर गरुड होत. गरुडाला सांगितलं श्रीकृष्णाने जा गरुडा. गरुडाने एकदा अहंकार केला होता देवाच्या समोर. त्याचा बदला घ्यायचा होता थोडा देवाला. गरुडाला सांगितलं जा त्या वानराला पकडून आणा. गरुड फुगला. गरुड म्हणला देवा मी नुसता पंख असे खालीवर केले तर आकाश वरच्या वर प्रत्येक खालच्या खाली करतो. एवढी ताकद आहे माझ्यामध्ये आणि एवढं सामर्थ्य असताना साध्या माता बोलायला मला पाठवता. हे म्हणजे जाय रे बाबा त्याला बोलू ना. माझी एक विनंती आहे तुला. भक्ताला विनंती करतो. अधिकार होताच कसं जातो गेला आणि गेल्याच्या नंतर गरुड तिथं गेला. हनुमंतराय फळ खात होते. ए वानरा तुला बलराम श्रीकृष्णाने बोलवलंय. पुन्हा बलराम श्रीकृष्णाने बोलवलेला आहे. आता हनुमंतरायची शेंडी अगोदरच टाईट झाली. हनुमंतराय म्हणले हे बलराम आला कुठून. मला सीताराम माहित होता, मला राजाराम माहित होता, मला दाशरथीराम माहित होता, मला श्रीराम माहित होता. हे बलराम तर मी होतो तो जन्मलाच नव्हता. आणला कुठून. अरे माकडा तुला बोलिले असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायाने असं ते फळ खाता खाताच असं उलटा हात मारला त्या गरुडाला. जसा हाताचा तडाखा बसला तुझ्या उडाला गरुड समुद्रामध्ये जाऊन पडला. द्वारकेवर समुद्रात पडल्याच्या नंतर गटांगळ्या खाऊ लागला आणि गटांगळ्या खाता खाता म्हणला कृष्णा धावरे धावरे लवकरी हरी तू आमुचा कैवारी आज संकट पडले भारी कृष्णा धावरे लवकरी. भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवंताने कसं पाण्याच्या बाहेर काढलं आणि काढल्याच्या नंतर थंडीनं कुडकुडणारा दात खटखट खटखट वाजायला चोच खटखट वाजू लागली. अंगाला कापड भरलं होतं. लपत आत्मान झालेला हनुमंतरायाकडे येऊन जाताना मला एवढूशा वानराला बोलवायला एवढा मोठा पठ्या मला पाहिजे असते तो देवा आला आणि चोखून देवाला काय दिसत नाही. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ज्याचं तेच आहे. गरुड कसाही आलाय, कुठं मान खाली घाललाय, कुठं लंबला सगळं दिसू लागलं. पण पाहून न पाहिल्यासारखा देव करत होता. खाली मान घालून मुरक्या हसत होता. मग गरुडाला थोडस पुढे येऊ दिलं आणि विचारलं भगवान श्रीकृष्णाने सांगा गरुडची कुठे येते माकडे कुठं बांधून ठेवलं त्याला सांगा. हे खाली मान घातली म्हणून कशाचं बांधणं आले. नाही सांगा तुम्ही कुठे ठेवलंय. काखेत लपून ठेवलं त्याला त्यावेळेला का पंखात लपून ठेवलं त्यावेळेला आपले कान धरले गरुडाने. सांगितलं देवा मस्करी बंद आता. मी ज्याला सामान्य वानर त्या ठिकाणी समजलो होतो तो सामान्य वानर नव्हता. तो कोण होता. रामदूता तुलित बलधामा अंजलि पुत्र पवन सुत नामा राम सिया राम सिया राम जय 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 राम. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं बाबा गरुडा माझ्या सोबत जरी राहत असला असं कोट्यावधी जन्म जरी घेतले आणि अहंकाराची गाठ जर तुझी सुटली नाही ना तैसा चित्ती ते ठाओ जीवे सकळ शास्त्रांचा सराव ऐसे कोटी जन्म जन्म जाओ तरी मी न विजय त्या ते. कोट्यावधी जन्म घेतले तरी मी
अहंकार ज्याच्याकडे आहे त्याला सापडत नाही. नवल ओंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवी. म्हणून नामदेवराय म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो. अहंकार लागू देऊ नका, कल्पनेची बाध होऊ देऊ नका असं मला म्हणतो. विठो पार अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. एक करा देवा, हरीच्या दासांना अकल्पापर्यंत आयुष्य द्या. हरिदासांना सुखी ठेवा, संत मंडळीला सुखी ठेवा. कल्पनेची बाधा होऊ नये, सुख त्यांना प्राप्त झालं पाहिजे. आणखी अहंकाराचा वारा सुद्धा लागू नये. अहंकार तर येऊच नाही, पण अहंकाराचा वारा दुरून सुद्धा त्यांच्याकडे येऊ नये एवढं करा. आणि अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. शेवटच्या चक्रात तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो.
शेवटच्या चरणात नामदेवरायांनी सांगितलं, ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं रात्रंदिवस नाम आहे, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, असं जे भगवंताचं नाम चिंतन करतात ना, त्यांचं कल्याण असो. कल्याण म्हणजे हित, त्यांचे हित व्हावं. आणि हित करणारे संत असतात, देव असतो, ग्रंथ असतो. अहितापासून काढिते हित देवो निवाडविते, नाही श्रुते प्रति माऊली जगात. ते संत आहे, नाही ग्रंथ आहे, अहितापासून काढणारे. वेद शास्त्र पुराण तसे संत सुद्धा हितच करत असतात आणि देव सुद्धा हित करतो. म्हणून एका संताने देवाकडे सद्भक्तासाठी, हरिदासासाठी त्यांचं कल्याण व्हावं ही शेवटच्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त केली. आणि यथामती यथावकाश ही सेवा ज्या भगवंताच्या सानिध्यामध्ये झाली त्याच पांडुरंगाच्या समचरणाजवळ अर्पण करतो. संत या वास्तूचा अधिष्ठान असणारे संत श्रेष्ठ सेना महाराज त्यांच्या चरणी अर्पण करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर